नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आत्ताच एक महत्त्वाचं न्यूज बुलेटिन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या बुलेटिनच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पुढील भरती प्रक्रिया नक्की कशी असणार आहे या संदर्भातली महत्त्वाची नियमावली देखील दिलेली आहे. आणि आनंद या गोष्टीचा वाटतोय की या नियमावलीनुसार आपण याआधीच कोणकोणत्या गोष्टींचा सराव करायला पाहिजे तो सराव आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सुरू केला आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विथ इंटरव्ह्यूची अगदी 100% तयारी आपण याआधी सुरू केलेली आहे. एकंदरीत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की भरतीला वेग आल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. समजून घेऊया महत्त्वाचे मुद्दे नक्की काय आहेत. पहिला मुद्दा पहा, प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपण एक एक मुद्दा व्यवस्थितपणे समजून घेऊया आणि त्यानुसारच नक्की कशा पद्धतीची कार्यपद्धती असणार आहे हे सुद्धा या बुलेटिनच्या मार्फत आपल्याला समजेल. एकंदरीत पहिला मुद्दा आपण जर पाहिला, पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर या 1,70,108 पैकी ए नंबरचा मुद्दा पाहून घ्या. दिनांक 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय 1,51,020 आणि मुलाखतीसह 1,41,865 प्राधान्यक्रम पोर्टलवर जनरेट झालेले आहेत. दिनांक 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय 1,46,650 मुलाखतीसह 1,31,505 प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक झालेले आहेत. आता जे लॉक झालेले आहेत तेच पात्र असणार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दिलं असेल. प्राधान्यक्रम 2 नंबरचा मुद्दा पहा. प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 असा कालावधी देण्यात आलेला होता. सदर कालावधीमध्ये उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. यासाठी पोर्टलमार्फत उमेदवारांना वेळोवेळी वैयक्तिक SMS पोर्टलवर सूचना बुलेटिनच्या माध्यमातून प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. 3 नंबरचा मुद्दा, काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केलेली होती. त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता 4 नंबरचा मुद्दा, काही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली होती परंतु स्वप्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते. त्यांना देखील त्यांनी नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा 5 नंबरचा, म्हणजे काहींनी काय केलं होतं की लॉक केलेलं नव्हतं OTPमुळं, पण त्यांना देखील निवड प्रक्रियेत सहभागी करण्यात आलेलं आहे. 5 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक वा अन्य अर्हताची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी केल्या नाहीत. अशा उमेदवारांना टप्पा 2 मधील पदभरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल. आणि हेच मी अनेकदा सांगितलं होतं की टप्पा 2 मध्ये तुमच्या काही दुरुस्त्या असतील, तुम्हाला एडिट करायच्या असतील तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की बरेच आपले अभियोग्यताधारक त्यांच्या संधीपासून वंचित होते. त्यांना ती संधी 100% फेज 2 मध्ये मिळणार आहे, काळजी करू नका. 6 नंबरचा मुद्दा, निवड प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नाही, कोणतंच फ्रॉड कृत्य होणार नाही याची नोंद घ्यावी. 7 नंबरचा मुद्दा, मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक उमेदवारांची स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र
ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहेत. लक्षात ठेवा, तुमची एकाच एक प्रमाणात त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूला निवड झाली की तुमचे डॉक्युमेंटेशन चेकिंग असणार आहे. आणि मी आत्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, मी आत्ताच काही वेळापूर्वी डॉक्युमेंट्स नक्की कोणकोणते असायला पाहिजे, ऑथेंटिक डॉक्युमेंट तुमच्याकडं त्याचा क्रम कसा असायला पाहिजे, तर त्या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा मी पोस्ट करेल. तो व्यवस्थितपणे पहा, त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी 8 नंबरचा पाहायला मिळतोय. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही. असे उमेदवार नव्याने टेट देऊन निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊ शकेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर एकाच एक प्रमाणात एखाद्याला रिकमेंडेशन जरी आलं आणि तो कागदपत्रामध्ये जरी बाद झाला तरी तो या प्रक्रियेतून बाद होणार आहे, याची नोंद घ्यावी. हा शॉकिंग मुद्दा आहे. ज्या मुद्द्याची तयारी मी तुमची 110% करत आहे तो म्हणजे मुलाखत राऊंडची तयारी. 9 नंबरचा मुद्दा, आपण जोमाने तयारी चालू केली आहे. तुमचं सिलेक्शन हेच माझं ध्येय आहे. लक्षात ठेवा, विनंती एवढी असेल की नक्की प्रत्येकाने व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, समजून घ्या. व्हिडिओला लाईक करत जा, रिकमेंड त्या ठिकाणी करत जा, हाईप करत जा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांतील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह प्रकारात यापूर्वी एकाच 10 उमेदवार देण्यात येत होते व 30 गुणांच्या आधारे निवड करण्यात येत होती. निवड प्रक्रियेत उमेदवारांना 0 गुण देऊन निवड प्रक्रियेत बाहेर ठेवण्यात येत होते. कदाचित 0 गुण देखील 30 पैकी देता येत होते त्यांना. याला काहीच येत नाही आहे, तो क्वालिटीचाच नाही आहे किंवा त्याचे इतर काही मायनस पॉईंट काढून त्याला बाद केलं जायचं. या बाबी विचारात घेऊन निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने उमेदवार प्रमाण 1:3 असे सुधारित केले आहे. गुणदानामध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला ऑलरेडी मी गुणदानाविषयी सेपरेट तुमचे मार्क्स कसे काढायचे 90 पैकी हे सांगितलेलं आहे. त्याचा ऑथेंटिक व्हिडिओ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. तुमचे 75 पैकी मार्क्स कसे काढायचे, 90 पैकी मार्क्स कसे काढायचे या संदर्भातला मी व्हिडिओ दिला आहे. 10 मार्क्स फक्त तुमच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याला असणार आहे. लक्षात घ्या. आता या मुलाखतीसह प्रकारात उमेदवारांच्या टेट परीक्षेतील गुण 75 गुण, शैक्षणिक 7 गुण, व्यावसायिक अर्हतेचे 8 गुण, मुलाखत व अध्यापन कौशल्य 10 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारे अंतिम निवड होणार आहे. 10 नंबरचा मुद्दा, पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्ती निवड करून देण्याचे आश्वासन असेल अथवा खोटे प्रलोभन देत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये व आपले नुकसान करून घेऊ नये. काही जण तुम्हाला फ्रॉड पद्धतीने सांगतील की मला एवढे एवढे पैसे दे, मी तुझं काम करून देतो, त्यांच्या नादी लागू नका. लक्षात घ्या. 11 नंबरचा मुद्दा, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास वा लाचेची मागणी म्हणजे तुमच्याकडे लाच मागत असतील, लाचेची मागणी करीत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास टोल फ्री क्रमांक 1064, हा टोल फ्री क्रमांक दिला आहे, तुम्ही यांना फोन करू शकता, यावर तातडीने संपर्क करा. 12 नंबरचा मुद्दा, राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819 पदांसाठी मुलाखतीशिवाय एकास एक ही विनामुलाखत निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विनामुलाखत प्रक्रियेतून थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. खरंच या संस्थांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण की या संस्थांनी डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू उमेदवारांना एकाच एक प्रमाणात घेतलं आहे. आम्हाला काही नको, फक्त तुमची क्वालिटी, तुमचे एकंदरीत सर्व गुण आणि यानुसार तुमची निवड त्या ठिकाणी आम्हाला करायची आहे. असंच आपल्याला विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील पाहायला मिळेल आणि तशीच प्रक्रिया विथ इंटरव्ह्यूची देखील झाली पाहिजे. त्यामुळं आपण सर्वजण कार्यशील राहा. या टोल फ्री क्रमांकाचा वापर प्रत्येकाने करा जर त्याला असं आमिष दाखवलं गेलं तर. ओके. 13 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले आहेत, त्याचबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. तुमच्या सर्वांचं अभिनंदन आहे. माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही वेळेत सर्व काम केलं, तुम्ही लवकरात लवकर जॉईन होणार आहात आणि प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा.
पवित्र पोर्टलला एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर याद्या लावा. आमचे उमेदवार खूप आशेने त्या ठिकाणी तुमच्याकडे पाहत आहेत. याद्या लावण्यासाठीची प्रक्रिया थोडी किचकट आहे, हे सर्वांना माहिती आहे, पण लवकरात लवकर जास्त वेळ न घालवता पुढील 10 ते 15 दिवसांच्या आत ही यादी लागावी. कारण की मागील भरतीचा इतिहास तुम्हाला सांगतो, याद्या लावण्यासाठी थोडासा वेळ घेतलेला होता. त्यांनी एक 10-15 दिवसांचा कालावधी लागलेला होता. त्यांनी त्यासाठी बुलेटिन पण काढलं होतं की अशी गडबड होत आहे, कमी जास्त तुमचं सर्व प्रेफरन्स पाहून आम्हाला याद्या लावायच्या आहेत आणि त्यामुळे थोडा उशीर होतो आहे. पण या भरतीमध्ये होऊ नये यासाठी पवित्र पोर्टललाही आमच्याकडून शुभेच्छा आहे. सर्व उमेदवारांकडून त्यांच्या पवित्र पोर्टलला विनंती अशी असेल की लवकरात लवकर याद्या लावा. आम्हाला आमच्या हक्काच्या नोकरीवरती 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान जॉईन व्हायचं आहे. जो रोडमॅप मी तुम्हाला काल दिला आहे त्या रोडमॅपनुसारच ही भरती तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्व माझ्या बांधवांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. तुमची संपूर्ण तयारी आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करून घेत आहोत. प्लीज त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि सपोर्ट करू शकता. चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले पाहिजेत. माझा स्वतःचा अनुभव नक्कीच मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. ओके, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.